नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान मराठी माध्यम प्रकरण 17वे मानवनिर्मित पदार्थ हे आज आपण प्रकरण पाहणार आहोत। तर सांगा पाहू मध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे बघा। तुमच्या घरात शाळेत सभोवताली आढळणाऱ्या 20 मानवनिर्मित वस्तूंची यादी करा व चर्चा करायला सांगितलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनंदिन व्यवहारात अनेक प्रकारच्या वस्तू वापरत असतो। त्या लाकूड, काच, प्लास्टिक, धागे, माती, धातू, रबर अशा अनेक पदार्थांपासून बनलेल्या असतात। मग त्यापैकी तुम्हाला लाकूड असेल, लाकडाच्या वस्तू तुम्ही घरामध्ये पाहिल्या असतील किंवा आपल्या शाळेमध्ये पाहिल्या असतील, जसे की बेंच असेल, लाकडी टेबल असेल किंवा लाकडी खुर्च्या असतील। ओके, त्याच्यानंतर खडक, दगड सगळ्यांना माहीत आहे। नंतर खनिज वेगवेगळे असतात। आपण पाठीमागच्या धड्यामध्ये पाहिले होते कोणकोणती खनिजे आढळतात। पाणी यासारखे पदार्थ जे आहेत ते नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात, म्हणून त्यांना काय निसर्गनिर्मित पदार्थ असं म्हणलं जातं। ओके, हे सगळं निसर्गामध्ये उपलब्ध आहे, फक्त त्यांचा वापर करून आपण वापरत आहे। मानवाने नैसर्गिक पदार्थांवर प्रयोगशाळेत काय केलं, संशोधन केलं, आणि संशोधन केल्यामुळे या संशोधनाचा उपयोग करून कारखान्यात वेगवेगळ्या पदार्थांचे उत्पादन करण्यात आलं। अशा प्रकारे तयार करण्यात आलेल्या काही पदार्थांना मानवनिर्मित पदार्थ म्हणतात। म्हणजे निसर्गातलं साहित्य वापरून हे पदार्थ तयार केले जातात। तर त्याच्यामध्ये बघा, उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलेलं आहे मानवनिर्मित म्हणजे निसर्गामध्ये आढळणाऱ्या वस्तूंपासूनच फक्त कारखान्यामध्ये या वस्तू तयार केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये बघा, काच, निसर्गातलं साहित्य वापरून काच निर्मिती केली जाते। नंतर प्लास्टिक आहे, नंतर कृत्रिम धागे, थर्माकॉल इत्यादी पदार्थ आहेत। ते आपण काही मानवनिर्मित पदार्थ आहेत। मग आता याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे। तर बघा, इथं माहिती मिळवायला सांगितलेली आहे तुम्हाला। आपल्या घरातील प्रत्येक वस्तूंमध्ये वापरण्यात आलेले पदार्थांचे खालील तक्त्यात वर्गीकरण करायला सांगितलेलं आहे आणि विविध वस्तूंचा संदर्भ घेऊन तक्ता वाढवा। तुम्ही हा करू शकता। तर घरामधल्याच काही वस्तू घ्यायच्यात, कॉलम करा। इथं दाखवलेला आहे बघा कॉलम कसा केलेला आहे। तर वस्तूचं नाव इथं लाकडी खुर्ची आणि कंगवा दिलेला आहे। त्यात वापरला गेलेला पदार्थ कोणता, एक मानवनिर्मित आहे का निसर्गनिर्मित आहे। तर लाकडी खुर्ची म्हणजे लाकूड जे वापरलेलं आहे तर ते निसर्गामध्ये आढळून येतं, म्हणून ते निसर्गनिर्मित आहे। दुसरा उदाहरण दिलेलं आहे कंगवा हा प्लास्टिकचा असतो, सर्वांना माहिती आहे। मग हा प्लास्टिक आपण काय केलेला आहे, मानवनिर्मित तयार केलेला आहे। ते निसर्गामध्ये उपलब्ध नसतं, म्हणून इथं मानवनिर्मितमध्ये येऊ शकतं। अशीच तुम्ही बरीचशी घरामधली उदाहरणं तुमच्या किंवा आसपास जे बघता, तर त्या वस्तूंचं नाव लिहून तुम्ही दैनंदिन वापरामध्ये मानवनिर्मित आहे का निसर्गनिर्मित आहे हे तुम्ही लिहू शकता। ओके, आता आपल्याला पुढं पाहायचं आहे प्लास्टिकमध्ये बघा, आकारीयता गुणधर्म असणारे व सेंद्रिय बहुवारिकांपासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजेच प्लास्टिक होय। सगळ्याच प्लास्टिकची रचना एकसारखी नसते। काही रचना रेखीय तर काही चक्राकार असते। तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता, तुम्हाला इथे दिसतात बघा वेगवेगळ्या प्लास्टिकच्या ज्या वस्तू आहेत त्या प्रत्येकांचे वेगवेगळे जे रचना आहे का वेगवेगळे आकार तुम्हाला इथे दिसत आहेत। तर उष्णतेच्या होणाऱ्या परिणामाच्या आधारावर प्लास्टिकचे 2 प्रकारात विभाजन करता येईल। ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो त्याला थर्मोप्लास्टिक म्हणजे उष्मामृदू असं म्हटलं जातं। तर उदाहरणार्थ पॉलिथिन, PVC यांचा उपयोग करून खेळणी, कंगवे, प्लास्टिकचे ताट, द्रोण इत्यादी पदार्थ बनवले जातात। तर दुसरं प्लास्टिक असे आहे की ज्यात एकदा साच्यातून टाकून एक विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येत नाही। त्याला थर्मोसेटिंग म्हणजे उष्मादृढ प्लास्टिक असं म्हटलं जातं। याचे उपयोग म्हणजेच घरातील विद्युत उपकरणांची जी बटणं असतात ते, नंतर कुकरच्या हँडलवरील आवरण जे आहे ब्लॅक कलरचं असतं ते आहे, त्याच्यामध्ये उदाहरण येऊ शकतं। इथं तुम्हाला थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग प्लास्टिक जे आहे इथं दिलेलं आहे बघा। पहिल्या ह्याच्यामध्ये थर्मोप्लास्टिक जे दिलेलं आहे, तर ह्या साऱ्या ज्या वस्तू आहेत तर यांचा पुनर्वापर करता येतो। म्हणजे काही दिवस आपल्याला पाहिजे तसे तुम्ही म्हणजे पाहिजे तेवढे दिवस वापरू शकता।
परत ते उष्णता देऊन कंपनीमध्ये पाहिजे तसं त्याचा आकार देऊ शकतो, म्हणजे पुनर्वापर करता येतो. तसं थर्मोसेटिंग जे आहे तर एकदा ही वस्तू किती जरी उष्णता दिली तर त्याचा आकार बदलता येत नाही, म्हणजे परमनंट आकार तोच राहतो. जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची ही यावर्षी तुम्हाला काही सिलेबसमध्ये नाही, स्वयं अध्ययन याचं करायचे. तर ह्या प्लास्टिकचे काय गुणधर्म आहेत हे आपल्याला आता बघायचं आहे. तर प्लास्टिक जे आहे तर ते बघा, प्लास्टिक गंजत पण नाही, दीर्घकाल राहतं. प्लास्टिकचं विघटन होत नाही, म्हणजे ते नष्ट होत नाही किंवा कुजत नाही. त्याच्यावर हवेची आर्द्रता, उष्णता, पाऊस यांचा सहजासहजी परिणाम होत नाही. त्यापासून कोणत्याही रंगाच्या वस्तू बनवता येतात. प्लास्टिकपासून आकार येता, म्हणजे हवा तसा आकार देता येणारा गुणधर्म असल्यामुळे आपण त्याला आकार देऊ शकतो. उष्णता आणि विद्युतचे दुर्वाहक आहेत. वजनाने हलके असल्यामुळे वाहून नेण्यास सोयीचे आहेत. हे सगळे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामधले जे प्लास्टिकच्या काही वस्तू असतील बघा, जसं की पाण्याची टाकी वगैरे असेल, तुम्ही पाहिले असेल, प्लास्टिकच्या घरामधल्या वस्तू, टिफिन असेल, बॉटल असेल, हे ज्या आहेत तर त्या सहजासहजी गंजत पण नाहीत आणि त्यांचं नष्ट पण होत नाहीत. त्या कुठंही म्हणजे वाहून नेण्यासाठी, ने-आण करण्यासाठी सोप्या पडतात. हवा तसा आकार देऊ शकतो. ओके, तर आता पुढे सांगितलेलं आहे प्लास्टिकचे प्रकार आणि उपयोग. तर हे दोन्हीसुद्धा यावर्षी तुम्हाला सिलेबसमध्ये नाही. तर पुढं बघा, ह्याचं स्वयं अध्ययन तुम्ही घरी करायचे. तर इथं पुढं विचार करा म्हणून प्रश्न विचारलेला आहे. तर विचार करामध्ये प्रश्न पहिला विचारला आहे, रासायनिक पदार्थांच्या साठवणुकीसाठी प्लास्टिकच्या टाक्यांचा उपयोग का केला जात असेल बरं? आणि दुसरा, घरगुती वापराच्या विविध वस्तूंची जागा प्लास्टिकने का घेतलेली आहे? तर बघा, रासायनिक पदार्थ जे आहेत, मोठमोठे आपण कॅन वगैरे म्हणतो किंवा मोठमोठ्या टाक्या ज्या असतात औषध निर्मितीसाठी वापरलेल्या आहेत, तर त्या किंवा रसायने वेगवेगळे आहेत, तर त्या रसायनांसाठी ह्या प्लास्टिकचा उपयोग केला जातो. कारण की प्लास्टिक हे गंजत नाही आणि त्याचं विघटनसुद्धा होत नाही, त्यामुळे प्लास्टिकचा उपयोग केला जातो. तुम्ही मेडिकलमध्ये वगैरे आपलं म्हणजे वेगवेगळ्या औषधं वगैरे जर घेतली तर ती तुम्हाला प्लास्टिकच्या बॉटलमध्ये भेटतात, कारण ते दीर्घकाळ आहे, ने-आण करण्यासाठी सोपं जातं म्हणून. तर घरगुती वापरांच्या विविध वस्तूची जागा प्लास्टिकनं का घेतली असेल बरं? तर प्लास्टिक हे दीर्घकाळ टिकाऊ आहे, त्याचं विघटन होत नाही आणि त्याच्यावरती ऊन, वारा, पाऊस याचा सहजासहजी परिणाम होत नाही. हवा तसा आकार देता येतो. हे सारे गुणधर्म असल्यामुळे प्लास्टिक आपण सर्रास वापरलं जातं. आणि प्लास्टिक आणि पर्यावरण यांचा काय संबंध आहे का बघू बरं. इथं सांगितलेलं आहे, तुम्ही दररोजच्या तुमच्या घरात दररोजच्या कॅरी बॅग किती येतात आणि त्यानंतर त्याचे काय केलं जातं. दुसरा सांगितलं आहे, वापर करून फेकून दिलेल्या कॅरी बॅग, पाण्याच्या बाटल्या, दुधाच्या रिकाम्या पिशव्या यांचे पुढे पुनर्चक्रीकरण म्हणजे रिसायकल कसे होते? तर बघा, काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होतं, त्याला विघटनशील पदार्थ म्हणतात. तर काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही, म्हणून त्यांना अविघटनशील पदार्थ असे म्हणतात. पुढील तक्त्यावरून आपणास असे दिसून येईल की प्लास्टिक अविघटनशील आहे आणि त्यामुळे ते पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषक आहे. यावर काय उपाय करता येईल का सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला यावर्षी स्वयं अध्ययनासाठी आहे. नेक्स्ट पेजवरती काय सांगितले बघा, विघटन कसं होते किंवा कुजण्याचा त्यांचा कालावधी किती असेल किंवा पदार्थ तो किती दिवसानंतर नष्ट होतो पूर्णपणे. तर या ठिकाणी तुम्हाला पदार्थ पहिला सांगितलेला आहे भाजी, साधारणतः 1 ते 2 आठवडे, या 1 ते 2 आठवड्यामध्ये पूर्ण ते विघटनशील होते किंवा कुजून जाते. नंतर सुती कपडा सांगितलेला आहे, तर साधारणतः 1 वर्ष टिकतो, नंतर त्याचा विघटनशील प्रकार आहे. नंतर लाकूड साधारणतः 10 ते 15 वर्ष नंतर ते कुजायला किंवा विघटन व्हायला सुरुवात होते. प्लास्टिक जे आहे ते हजारो वर्ष जशास तसे राहतं, म्हणून तो अविघटनशील पदार्थ आहे. प्लास्टिकच्या ऐवजी आपण विघटनशील पदार्थांचा उपयोग करून तयार केलेल्या वस्तू वापरायला हव्यात. जसे की उदाहरण सांगितले, सुतळीच्या पिशव्या, कापडी पिशव्या किंवा कागदी पिशव्यांचा तुम्ही ज्या की सहजपणे विघटन त्यांचं होईल अशा वापरू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक सुजाण नागरिकाने 4R सिद्धांताचा उपयोग करणं गरजेचं आहे. ते म्हणजे फर्स्ट R, रेड्यूस,
रेड्यूस म्हणजे कमीत कमी वापर करणं, नंतर रियूज म्हणजे त्यांचा पुनर्उपयोग किंवा पुन्हा उपयोग करणं, नंतर रिसायकल पुनर्चक्रीकरण, नंतर रिकवर म्हणजे पुन्हा प्राप्त करणे, तसेच पर्यावरणावर प्रदूषणापासून बचाव करणं हे सांगितलेलं आहे. तर या 4 सिद्धांताचा वापर जर तुम्ही केला तर तुम्ही समजा घरामध्ये एखादी प्लास्टिकची वस्तू असते किंवा प्लास्टिकच्या पिशव्या असतील तर तिथं आवश्यक आहे तिथंच तुम्ही प्लास्टिक वापरा. म्हणजे त्याऐवजी प्लास्टिक तुम्ही कापडी पिशव्या, सुतळीच्या पिशव्यासुद्धा वापरू शकता किंवा एक कापडी पिशव्या जर असतील तर त्या अनेक ठिकाणी त्यांचा वापर करता येतो. ओके, उर्वरित भाग आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.